बदलापूर नंतर कल्याणमधील अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 35 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण नुकतेच घडले असताना आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे। अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक छळ केला। या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अधिक माहिती दिली आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखल झालेला आहे। एक अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे वय 35 वर्ष याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली, जवळ घेतलं, तिचा विनयभंग केला। या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली, तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा विचार घेण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। नाही, गुन्हा वगैरे काही दाखल नाही.